नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी बोनचे 2 पॅकेट घेतलेले. आता हे बिस्किट काढून घेऊया आपण. आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे तोडून घालूया. हे पाहू शकता, छान बारीक पावडर झालेली. आता आपण एका पॉटमध्ये काढून घेऊया. असंच आता दुसरी बॅच आपण करून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये 3 चमचे पिठी साखर घालते. तसे बिस्किट गोडच असतात, पण मी घालते आहे. आता याला छान मिक्स करून घेऊया. इथे मी इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे, अर्धा चमचा. त्याच्यामध्ये 2 चमचा गरम पाणी करून मी टाकलेलं आहे. आता ते थंड झालेलं आहे, ते टाकूया. कॉफी आणखीन चॉकलेट फ्लेवर हे खूप छान लागतं, म्हणून ते घातलेलं आहे मी. इथे कुठलेही बिस्किटं घेऊ शकतात चॉकलेट फ्लेवरचे. आता याच्यामध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे. आपण थोडं थोडं करून घालूया. आता सध्या मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता व्हॅनिला इसेन्स घालूया आपण 3-4 थेंब. आणि चांगला म्हणजे सुगंध येतो. हे ऑप्शनल आहे, हव्या असल्यास टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही. प्लेन इनो घेतला आहे रेग्युलरवाला, तो आपण 1 चमचा घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. इथे मी एक कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तसंच मी एक कागद, आपला साधा कागद टाकलेला आहे, त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. बटर पेपर असेल तर बटर पेपर पण आपण यूज करू शकतो, नाही असला तर असं केलं तरी चालतं. आता मी या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एकाच जसं राईट साईडला फिरवलं तर राईट साईडला सगळं फिरवायचं आहे. आणि आता हे आपण मिश्रण भांड्यामध्ये ओतूया. भांड्याला टॅप करून घेऊ, म्हणजे काय होतं, जे हवा असेल ती निघून जाते आणि आपला केक छान फुगतो. आता याच्यामध्ये आपण अक्रोड घालतोय. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे आवडत असल्यास ते तुम्ही घालू शकता. आता थोडे चोको चिप्स घालूया. लहान मुलांना खूप आवडतात, म्हणून आपण चोको चिप्स पण घालूया. कुकरला प्रीहीट करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवलं आहे. आता हे कुकरचं भांडं ठेवूया. आता मी कुकरच्या झाकणाची जाळी काढून घेतलेली आहे, तसंच शिट्टी पण काढून घेतलेली आहे. आता हे आपण झाकणाला बंद करूया आणि साधारण 20 ते 25 मिनटं आपण मीडियम गॅसवर त्याला केकला होऊ देऊया. साधारण 25 मिनटं झालेले आहे. आता आपण चाकू घालून पाहू, चाकूला आपले केक चिटकत नाही आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. आता कुकरमध्ये साधारण 5 मिनटं आपण केक तसंच राहू देऊया. केक तयार झाली, आपण कुकरमधनं काढून घेऊया. आता ही साईडने आपण लूज करून घेऊया. आणि ह्याला थोडा वेळ थंड होऊ देऊया. इथे मी पाव कप साखर घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण 2 चमचे दूध घालणार आहोत. 2 चमचे आपण दूध घालूया आणि ह्याला विरघळून घेऊया आपण साखरेला.
आपली साखर विरघळली आहे आता याच्यामध्ये मी अनस्वीटेड कोको पावडर घालते. 2 चमचे घालूया आपण. गोठळा होऊ द्यायचे नाही आपल्याला. छान मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे 2 चमचे आपण बटर घालूया. ह्याला छान मिक्स करून घेऊया. हे सगळं मी सिम गॅसवर करते आहे. कोकोनट सिरप आपण तयार करून आलोय. बस हे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला एक 30 सेकंद ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपलं हे सिरप तयार झालं आहे. आता गॅस बंद करूया आपण आणि ह्याला थंड होऊ देऊया. आता केकवर आता प्लेट ठेवली आपण. आता याला उलटी करून घेऊया. हा पेपर काढून घेऊया. वा, छान झालेली आहे. एकदम मस्त दिसते. किती सॉफ्ट झालेली. आता मी हे शुगर सिरप तयार केलेलं आहे. इथे 2 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि एक 3-4 चमचे मी पाणी घेतलेलं आहे. आता हे तुम्ही ह्या साईडनी टाकू शकता किंवा दुसऱ्या साईडनी पण टाकलं तरी चालेल. मी दुसऱ्या साईडनी टाकते आहे. दुसऱ्या साईडने पाणी टाकलं तर चांगलं मॉइस्ट ते होतं. ते केकला असा कोरडेपणा येत नाही. खूप जास्ती पण पाणी टाकायचं नाही आपल्याला. आता आपण चॉकलेट क्रीम जे बनवलं आहे ते याच्यावर घालून घेऊया. छान पसरवून घेऊया आपण. हे चॉकलेट क्रीम टाकल्यानंतर आपण थोडेसे चोको चिप्स पण घालून घेऊया. लहान मुलांना खूप आवडतात. आता थोडेसे मी जेम्स पण लावून घेते. आता आपण केकवर चोको चिप्स लावून घेतले, जेम्स लावून घेतले. साधारण 5 ते 10 मिनटं आपण फ्रीजमध्ये थोडंसं गार करून घेऊया. फ्रीजमध्ये मी अर्धा ते पाऊण तास ठेवलं होतं सेट करायला. आता ही पाहू शकता चांगली सेट झालेली आहे. एगलेस केक बेकरी स्टाईल आपली चॉकलेट केक तयार झालेली आहे. ही केक तुम्ही पण नक्की बनवा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.